राज्याचं महाॲग्री एआय धोरण हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राने आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी पहिली ॲग्री एआय परिषद घेतली, अतिशय यशस्वी अशा प्रकारची ही परिषद झाली आणि आता आपण महाविस्तार आपला ॲप हा तयार केलाय, ॲग्री स्टॅक आपण तयार केलाय। महाविस्तार ॲप हा देशातला पहिला कुठल्याही सरकारने तयार केलेला एआय प्लॅटफॉर्म आहे। याच्यामध्ये आपला शेतकरी 30 लाख शेतकरी आले आहेत। आपला शेतकरी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये कुठलाही प्रश्न विचारू शकतो आणि त्याला बॅकएंडला एआय एजंट जे आहेत ते उत्तर देतात आणि आपल्या युनिव्हर्सिटीशी हे जोडलेलं आहे। त्यामुळे शेतीच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न आपल्याला विचारता येतो। पिकाचा फोटो काढून आपण पाठवला तर त्या पिकाची स्थिती काय आहे, पुढच्या 15 दिवसातल्या वातावरणामुळे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते, त्याच्याकरता काय वापरलं गेलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी या महाविस्तारच्या माध्यमातून आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपण आपला महाविस्तार जो इंडिया एआय समिट जी जगातली सगळ्यात मोठी समिट झाली त्या समिटमध्ये डिस्प्ले केल्यानंतर केंद्र सरकारने आता महाविस्तार सारखा भारत विस्तार तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आपण आता भिली भाषेचा LLM देखील तयार केला आहे। त्यामुळे भिली भाषेत देखील आपला शेतकरी तिथे चर्चा करू शकतो। महाराष्ट्रातल्या सगळ्या बोली भाषा या याच्यामध्ये आपण आणणार आहोत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या भाषेमध्ये जे काही आहे ते मिळेल। त्यामुळे इमेज बेस्ड कीड आणि रोग ओळखणे या पद्धतीला लॉन्च केलाय। चॅटबॉट आपण तयार केलाय। ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना टेलिफोनिक ऍप्लिकेशन दिली आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासन, एस्टेप फाउंडेशन, जागतिक बँक यांचा त्रिपक्षीय करार करून याचा जागतिक पातळीवर आपल्याला कसा उपयोग करता येईल हा प्रयत्न आपण करतो आहोत।